लाडकी बहीण योजना या योजनेच्या विषयी एक चांगली अपडेट गुड न्यूज सर्वांसाठी पुढे आलेली आहे आणि ही न्यूज आहे बघा। यापूर्वी आपण पाहिलं होतं की 10,000 ते 25,000 रुपयाचं मुंबई जिल्हा बँक जिचे अध्यक्ष परवीन दरेकर साहेब आमदार परवीन दरेकर साहेब होते, आता एक परत लाडक्या बहिणींना लक्षात ठेवा जे 1500 रुपये मिळतात, तर त्या 1500 रुपयाहून जर एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना आणखी भांडवलाची गरज असते। तर त्या अंतर्गत बरेचशा जे काही ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणींना कमीत कमी जे आहे व्याजाने किंवा जास्तीत जास्त त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या कर्जाच्या योजना किंवा त्या संदर्भात पावले पुढे पडताना आपल्याला दिसत आहेत। त्याच प्रकारचं लक्षात ठेवा, एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, सर्व पुरावा वगैरे सर्व दाखवणार आहे। तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर फेक अपडेट दिल्या जात नाहीत, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। बघा आता जे काही एक नवीन अपडेट पुढे येत आहे आणि सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर ही अपडेट देत आहे। काय अपडेट आहे की 30,000 रुपयांचं लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार आहे। पण आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला असेल की कोणत्या लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार आहे, कर्ज कसं मिळणार आहे, कोण देणार आहे, व्याज किती असणार आहे, त्यानंतर त्याची फेड कशी असणार आहे, या संपूर्ण बाबींचा सर्व प्रश्नांचं या व्हिडिओमध्ये छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण उत्तर देणार आहोत। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। 30,000 रुपयापर्यंत जे आहे कर्ज मिळणार आहे आणि ही खूप चांगली गुड न्यूज आहे असंच मी म्हणेल। आता तुम्ही म्हणाल की ही न्यूज पहिल्यांदा कुठे आलेली आहे, तर बघा टाइम्स ऑफ इंडिया नावाचं खूप मोठं प्रसिद्ध वृत्तपत्र आहे, हे सर्वांना माहीत आहे। या वृत्तपत्रामध्ये ही अपडेट आलेली आहे। संपूर्ण अपडेट मी तुम्हाला इंग्रजीमध्ये एकदा वाचून दाखवतो, मराठीमध्ये पण त्याचा अनुवाद सांगतो। हे बघा इथे दिसत आहे टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला जे आहे ही अपडेट जी आहे आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे पुरावा पण तुम्हाला देतो आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा कोल्हापूरच्याच लाडक्या बहिणींसाठी ही खास करून अपडेट असणार आहे। असं का म्हणत आहे मी सांगतो तुम्हाला। आता पहिला एक मुद्दा क्लिअर करा, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, बघा परत सांगतोय, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक या बँकेने लॉन्चेस लोन स्कीम फॉर लाडकी बहीण बेनिफिशरीज, म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या लाभार्थींसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक या बँकेने, ज्या बँकेचे चेअरमन मंत्री हसन मुश्रीफ साहेब आहेत, तर या बँकेच्या अंतर्गत 30,000 रुपयाची कर्ज देणारी योजना ही आत्ता सध्या जी आहे आपल्याला पुढे आलेली दिसत आहे। आणि या संदर्भात बरेचशा त्यांनी खरं तर ही योजना यासाठी आणलेली आहे की लाडक्या बहिणींना छोटूसा उद्योग करण्यासाठी त्यांना लागणारं कर्ज जे आहे तर ते कर्ज त्या बँकेच्याद्वारे दिलं जाणार आहे आणि किती तर 30,000 रुपयापर्यंत। आता बरेचशा लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की मग यासाठी काय करावं लागेल, बघा एक एक मुद्दा सर्व क्लिअर करतो आहे म्हणजे तुम्हाला परत डाऊट नको राहायला कुठल्याही प्रकारचा। बघा काय करावं लागेल त्याबद्दल एकदा बोलूयात। पहिलं तर लक्षात ठेवा, तुम्हाला जर का या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे जे काही खातं आहे, तुमचं जे खातं आहे तर ते याच बँकेमध्ये पाहिजे। या बँकेमध्ये जवळपास 1 लाखच्या पेक्षा अधिक जे आहे लाभार्थ्यांचे खाते आहेत सध्या। कुठली बँक आहे परत सांगतोय, कोल्हापूरची, कोल्हापूर। आता एक लक्षात ठेवा, कोल्हापूरच्या लाडक्या बहिणींसाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी असं पण विचारतात की कोल्हापूरच्या व्यतिरिक्त लाडक्या बहिणींना याचा लाभ घेता येईल का, तर तुर्तास तरी यावर एक स्पष्ट क्लॅरिटी नाही आलेली, परंतु सध्या तरी कोल्हापूरच्याच लाडक्या बहिणींसाठी ही जी आहे 30,000 रुपये कर्ज देणारी जी काही योजना आहे, हालाकी त्याद्वारे फक्त तुम्हाला कर्ज दिले जाणार आहे 30,000 रुपयापर्यंतचे। पण आता तुमच्या मनामधले मुद्दे की हे जे 30,000 रुपये कर्ज असणार आहे हे कसं ते देणार, किती वर्षासाठी असणार, व्याज किती असणार आहे। सध्या हे जे 30,000 रुपये असणार आहेत, 30,000 रुपये जे कर्ज असणार आहे तर हे कर्ज फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा। फक्त आणि फक्त लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांनाच मिळणार आहे, हे लक्षात ठेवा। आणि खास करून ज्यांचे या बँकेमध्ये कोल्हापूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सेंट्रल बँक या बँकेमध्ये अकाउंट आहेत त्यांनाच। आता त्याच्यामध्ये जे तुम्हाला 1500 रुपये मिळणार ना गव्हर्नमेंटकडनं, तर तुमचं खातं तिथं खोललेलं असणार त्या बँकेमध्ये। बऱ्याचशा लाभार्थ्यांचं म्हणजे 1 लाख प्लस लाभार्थ्यांचं तिथं खातं आहे ऑलरेडी त्या बँकेमध्ये। पण खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो बघा, हे जे 1500 रुपये तुम्हाला त्या बँकेमध्ये आले तर याच 1500 रुपयापैकी या 1500 रुपयामधून 968 रुपये प्रति महिन्याला काटून घेणार ते। सर्वची सर्व 1500 रुपये नाही, व्यवस्थित आहे का, 968 रुपये जे आहे तुमचे प्रत्येक महिन्याला काटून घेणार। आणि हे जे 30,000 रुपये जे कर्ज आहे हे एकूण 3 वर्षासाठी दिले जाणार आहे। किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी। परत सांगतो आहे
या 30,000 रुपयाच्या कर्जासाठी यापूर्वीचं ते 25,000 रुपयापर्यंत 10 ते 25,000 रुपयापर्यंत ती अपडेट वेगळी, ही अपडेट वेगळी आहे. ही आनंदाची गुड न्यूज फक्त कोल्हापूरच्या लाडक्या बहिणींसाठी आहे. कारण आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजना इतर योजनेच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिल्या जातात आणि तीच अपडेट जी आहे खूप चांगली आहे. आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे कोल्हापूरच्या त्यांना जे आहे जर काही छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना पटकन तिथून कर्ज उपलब्ध होईल हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता 3 वर्षासाठी त्याला आता शेवटी कर्ज घ्यायचं का नाही, का वापरायचं का नाही, कशासाठी घ्यायचं हे संपूर्ण तुमचा सर्वस्वी जे निर्णय. आपला व्हिडिओ हा एज्युकेशन पर्पजसाठी आहे, परंतु खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला या प्रकारच्या ज्या काही अपडेट्स असतात ते देणं माझं काम आहे. 30 वर्षासाठी तुम्ही 3,000 रुपये घेतले आणि तुम्ही जे 1,500 रुपये जे आहे तुमचं अकाउंट खोललं, मग ती बँक तुमच्या त्या 1,500 रुपयाचे जे काही लाडकी बहीण योजनेच्यामधून तुमचे 968 रुपये प्रति महिना काटणार. प्रति महिना लक्षात ठेवा किती रुपये काटणार, बाकीचे पैसे तुमच्या अकाउंटला राहणार जमा 368 रुपये कटणार. पण आता खूप महत्त्वाचा मुद्दा, व्याज किती आहे. आता व्याज बघा 3 वर्षासाठी तुम्ही 30,000 घेतले, सध्या तरी त्यांनी सांगितलेलं आहे की 10% व्याज, 10% व्याज. आता व्याज कमी अधिक जे होईल ते वेळोकाळी जे बँकेकडनं तुम्हाला ते त्याची सविस्तर माहिती मिळेल. परंतु आत्ता सध्या जे आहे टाइम्स ऑफ इंडियाला ही संपूर्ण माहिती अवेलेबल आलेली आहे की 3 वर्षासाठी ही योजना असणार आहे. म्हणजे 3 वर्षासाठी तुमच्या खात्यामधून 1,500 रुपयामधून जे आहे 968 रुपये जे आहे तर ते काटल्या जाणार. पण एक लक्षात ठेवा, आता ते संपूर्ण तुम्ही गणित मांडून पहा वाटल्यास, खूप महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगतो आहे. ती महत्त्वाची माहिती अशी आहे की या ज्या 3 वर्षासाठी जे काही हे व्याज दिल्या चाललं आहे, कर्ज दिल्या चाललं आहे, हे जे कर्ज दिल्या चाललं आहे तर बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत खाजगी जे सावकार असतात तर त्यांच्या ट्रॅपमध्ये त्या अटकतात. तर तसं न होता त्या लाडक्या बहिणीला ते 1,500 रुपये पुरेसे नाहीत तर आणखी तिला आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. मंत्री जे काही हसन मुश्रीफ साहेब आहेत ते ह्या बँकेचे जे आहेत चेअरमन आहेत, म्हणजे कोल्हापूरची खास करून बँक. आता या बँकेच्या बाबतीत जर आपण या योजनेच्या बाबतीत जर आपण आता बोलायचं झालं, म्हणजे ही लाडक्या बहिणींना जे व्याज देण्याची जी काही प्रक्रिया आहे तर या प्रक्रिया बाबतीत बोलायचं झालं तर बाकी जर जिल्ह्यामधल्या लाडक्या बहिणी जर असतील तर त्यांना सध्या तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही, फक्त कोल्हापूरच्या. यापूर्वी मुंबईच्या बाबतीत बोललो होतो मी तुम्हाला, ते अपडेट पण दिली होती मी तुम्हाला. पण आता एक कोल्हापूरच्या ज्या काही खास करून ज्या लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेच्या तर त्यांना आता याचा फायदा घेता येऊ शकतो हे लक्षात ठेवा. आणि सोबत तुम्हाला हेही माहीत असायला पाहिजे की बघा की हे जे काही अशी जी काही प्रक्रिया राहणार आहे आता इथून पुढे पण बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे आहे अशा प्रकारच्या योजना किंवा अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींना जे आहे कर्ज देण्याच्या जे काही योजना आहेत वेगवेगळ्या बँकेकडून त्या येणाऱ्या टायमामध्ये खूप साऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजली आहे का, ती म्हणजे काय, याच्यामध्ये एक अर्थ लपलेला आहे ते थोडक्यात सांगतो. 3 वर्षासाठी त्यांनी जे आहे जर तुम्हाला 3 वर्षाच्यासाठी जर कोणी कर्ज देत असेल तर नक्कीच ही योजना चालू राहणार आहे पुढे. पण हे याच्यात नाही अंदाज येतो आहे कारण की मंत्री साहेबाची बँक आहे आणि ती देते आहे, म्हणजे त्यांना माहीत असेल की योजना किती दिवस चालू राहणार आहे काय वगैरे. त्यामुळेच तर बँक पुढे येते आहे की 2-2, 3-3 वर्षासाठी जे आहे कर्ज देत आहेत. त्यामुळे हाही तुमच्यासाठी एक मधातला त्याच्यातला एक्सप्लेनेशनचा मुद्दा तुम्हाला मी सांगितलेला आहे. असो, मुख्य मुद्दा 30,000 रुपये मिळणार, 1,500 रुपयामधून 968 रुपये प्रति महिना कट होणार, कर्ज एकूण 3 वर्षासाठी असणार, व्याज हे 10% सध्या सांगितलेलं आहे त्यांनी. आणि याबद्दल जे आहे तुम्हाला ही जी काही गुड न्यूज आहे ही टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला आलेली आहे. संपूर्ण त्यांनी डिटेलमध्ये जी मी माहिती सांगितली आहे ती सर्व डिटेल माहिती दिलेली आहे. ही नुकतीच रिसेंट अपडेट आहे, आपल्या चॅनलवर तुम्हाला पहिल्यांदा जे आहे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुर्तास या गुड न्यूजच्या संदर्भात काही जरी अडचण असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली विचारा, नक्की त्याचं उत्तर देईल. धन्यवाद.